इम्तियाज जलील यांच्या हिरवा महाराष्ट्र या विधानावरनं राज्याचं राजकारण तापलंय। इम्तियाज जलील यांचा भाजपसह शिवसेना नेत्यांनी खरपूस समाचार घेतलाय, थेट इशाराही दिलाय। इम्तियाज जलील यांनी राज्यातलं वातावरण बिघडवू नये, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल असं सांगत भाजपच्या नेत्यांनी ठणकावलं। दरम्यान शनिवारी मुंब्र्यामध्ये एमआयएम नगरसेवक सहर शेख यांना पाठिंबा देताना जलील यांनी मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून टाकू असं म्हटलं होतं। और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत ते। यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष आहे। हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या संत महंतांचा महाराष्ट्र आहे, समाजवादी चळवळीचा हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी लोकांचा हा महाराष्ट्र आहे। आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने रंगवून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे। खरं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे। हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं, त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापाने जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हे जे आमच्या महाराष्ट्राकडे औरंग्या आणि टिप्याची स्वप्न बघणारे हे जे काही हिरवे साप आहेत, त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हिंदू समाजात हातात घेईल, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो।